एखाद्या गल्लीतल्या गुंडाला कुणाकडून खंडणी मागायची असेल तर त्याला हातात हत्यार घ्यावं लागतं किंवा धमक्या द्याव्या लागतात. पण एका कॉर्पोरेट गुन्हेगाराला हे सगळं करण्याची खरंच काही गरज नसते. अगदी बरोबर. म्हणजे त्याला फक्त एका अर्जंट मीटिंगची कॅलेंडर इन्व्हाइट आणि तुझी नोकरी जाऊ शकते ही एक अत्यंत थंडपणे दिलेली धमकी पुरेशी असते. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने कॉर्पोरेट जगाच्या सुरक्षिततेचा अक्षरशः बुरखा फाडला आहे. हो, आणि हे खूप गंभीर आहे. नक्कीच. नाशिकमधल्या एक अत्यंत नामांकित IT कंपनीत उघडकीस आलेलं हे एक धक्कादायक शोषण प्रकरण आहे. बातम्या आणि पोलीस तपासाच्या अहवालांवरून जे समोर येतंय ते कोणत्याही सस्पेन्स थ्रिलरपेक्षा भयंकर आहे. हो, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. पण ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी एक गोष्ट इथे अगदी स्पष्ट करायला हवी. या केसमध्ये काही महिलांवर कथित धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही आरोप आहेत. तर यावर आपण कोणताही राजकीय किंवा धार्मिक चष्मा लावून बघत नाही आहोत. आपला फोकस फक्त फॅक्ट्सवर आहे. पोलीस तपासात जे समोर येते फक्त त्यावरच आहे. आणि तो फोकस फॅक्ट्सवर ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण काय आहे ना, ही घटना एका मोठ्या धोक्याची घंटा आहे. बरोबर. जेव्हा आपण या बातम्या आणि अहवाल वाचतो तेव्हा हे प्रकरण कुठल्याही दोन व्यक्तींमधला साधा वाद वाटत नाही. हे एका सिस्टीमचं किंवा यंत्रणेचं अत्यंत भीषण अपयश आहे. म्हणजे पूर्णपणे सिस्टीम फेल्युअर. अगदी तसंच. एका सामान्य वाटणाऱ्या वातानुकूलित कार्यालयात जिथे सगळे सुशिक्षित लोक काम करतात तिथे असं संघटित गुन्हेगारीचं रॅकेट कसं उभं राहतं याचा अभ्यास करणं आता खरंच अनिवार्य झालंय. नाही, पण एक मिनिट, मला इथे एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. आपण एका मोठ्या IT कंपनीबद्दल बोलतोय. हो. मला हे एखाद्या डिजिटल फोर्ट्रेस किंवा अभेद्य किल्ल्यासारखं वाटतं. बाहेरून पाहिलं तर सगळं कसं सुरक्षित असतं. फायरवॉल्स आहेत, बायोमेट्रिक ID कार्ड्स आहेत, सर्वत्र CCTV कॅमेरे आहेत आणि मुख्य म्हणजे HR विभाग आहे. मग असं सगळं असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर शोषण होतंय आणि ते कोणाच्याच लक्षात कसं आलं नाही, म्हणजे कोणीतरी मुद्दाम डोळे मिटून घेतल्याशिवाय हे शक्यच नाहीये ना. कसे, हाच तो ट्रोजन हॉर्स इफेक्ट आहे. अच्छा. जेव्हा धोका त्या किल्ल्याच्या आतूनच निर्माण होतो तेव्हा बाहेरच्या सुरक्षा यंत्रणा काहीही करू शकत नाहीत. आणि हे सगळं काही अचानक उघडकीस आलेलं नाहीये. अहवालानुसार आपण पाहिलं तर काही महिला कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला छळाची तक्रार पोलिसांत दाखल केली. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या महिला थेट पोलिसांकडे का गेल्या? कारण कंपनीच्या आतमध्ये ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी किंवा तक्रार निवारण समित्या असतात ना. पण कॉर्पोरेट जगाचे एक कटू वास्तवही आहे की HR विभागाचा मुख्य उद्देश हा अनेकदा कंपनीला कायदेशीर कचाट्यातून वाचवणं हाच असतो. बापरे. कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देणं हा नसतो. जेव्हा अशा तक्रारी पहिल्यांदा येतात तेव्हा त्या अनेकदा टीममधला अंतर्गत वाद किंवा परफॉर्मन्सचा ताण अशा गोंडस नावांखाली दाबल्या जातात. म्हणजे एखाद्या गंभीर गुन्ह्याला फक्त ऑफिस पॉलिटिक्स किंवा मॅनेजमेंट इश्यू म्हणून फाईलमध्ये बंद केलं जातं तर. अगदी तसंच होतं. आणि हीच सिस्टमची सर्वात मोठी चूक असते. बघा, जेव्हा यंत्रणा पहिल्या लहान तक्रारीकडे डोळेझाक करते तेव्हा गुन्हेगारांना एक स्पष्ट सिग्नल मिळतो की इथे आपण काहीही केलं तरी चालून जाईल. अरे रे. या प्रकरणात नेमकं हेच घडलंय. HR आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या याच ढिलाईचा गैरफायदा घेऊन या गुन्हेगारांनी आपलं जाळं पूर्णपणे पसरवलं. तपासात पुढे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळासोबतच धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचे अत्यंत गंभीर आरोप समोर आले. हे सगळं रातोरात घडलेलं नाहीये. याला एक प्रदीर्घ काळ लागला आहे, ज्या दरम्यान सिस्टीमने याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवली. हे ऐकून खरंच डोकं सुन्न होतंय. पण मला या शोषणाच्या पद्धतीबद्दल थोडं खोलात जाऊन समजून घ्यायचंय. नक्कीच. स्रोतानुसार हे काही रागाच्या भरात किंवा अनावधानाने घडलेलं कृत्य नाहीये. हे अत्यंत नियोजनबद्ध होतं. पण माझा प्रश्न असा आहे की त्याने टार्गेट कुणाला केलं? ज्या महिला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होत्या त्यांना? पण हा टार्गेट करण्याचा प्रोसेस कसा असतो? एका ऑफिसमध्ये तर शेकडो लोक काम करतात, त्यातल्या नेमक्या याच महिलांना कसं शोधलं गेलं? इथेच आपल्याला कॉर्पोरेट डेटाचा आणि वेपनायझेशन ऑफ अप्रेझल सिस्टीम म्हणजे मूल्यमापन यंत्रणेचा हत्यारासारखा वापर कसा होतो हे समजून घ्यावं लागेल. ओके. गुन्हेगार अत्यंत हुशार असतात. ते कधीही अशा व्यक्तीला टार्गेट करत नाहीत जी खूप बोलकी आहे किंवा जिच्याकडे भक्कम आर्थिक पाठबळ आहे. बरोबर. ते अशा महिला शोधतात ज्यांच्यावर कुटुंबाची मोठी आर्थिक जबाबदारी आहे, ज्यांच्या डोक्यावर होम लोन किंवा इतर EMI सुरू आहेत. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना ही नोकरी गमावणं अजिबात परवडणारं नसतं. बापरे. म्हणजे त्यांच्या मजबुरीचा पूर्ण अभ्यास केला जातो तर? हो.
आणि याच मजबुरीला हत्यार बनवलं जातं. त्यांना कमकुवत करण्यासाठी परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन म्हणजेच PIP किंवा टार्गेट्स पूर्ण न झाल्याची सतत भीती दाखवली जाते. तुझा परफॉर्मन्स खराब आहे, तुला नोकरीवरून काढलं जाऊ शकतं, ही एकच धमकी त्या असुरक्षित कर्मचाऱ्याला प्रचंड मानसिक तणावाखाली ढकलते. खराच. मग या तणावाखाली असलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने किंवा अतिरिक्त कामाच्या बहाण्याने जाळ्यात ओढलं जातं. पण ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजे संघटित गुन्हेगारी हा शब्द थोडा जास्त जड वाटत नाही का? कसं काय? म्हणजे आपण दाऊद इब्राहिम किंवा एखाद्या गँगस्टरबद्दल बोलत नाही आहोत. हे लोक टाय आणि फॉर्मल कपडे घालणारे, महिन्याचे टार्गेट पूर्ण करणारे IT प्रोफेशनल्स आहेत. हां, आणि म्हणूनच हे त्या रस्त्यावरच्या गुन्हेगारीपेक्षा 100 पटीने जास्त भयानक आहे. असं. हो ना. संघटित गुन्हेगारीची व्याख्या काय असते? जिथे एक निश्चित हेतू आहे, एक साखळी आहे आणि एकमेकांना वाचवणारी एक सिस्टीम आहे. बरोबर. या केसमध्ये पोलिसांना हाच संशय आहे की हे एक रॅकेट होतं. रस्त्यावरचा गुन्हेगार उघडपणे दिसतो, पण जेव्हा गुन्हेगारीला कॉर्पोरेट प्रक्रियेचं स्वरूप दिलं जातं तेव्हा ती ओळखणं कठीण होतं. शोषणाला शिस्तभंगाची कारवाई किंवा ट्रेनिंग सेशन असं गोंडस नाव दिलं जातं. एक जण टार्गेट शोधतो, दुसरा भीती घालतो आणि तिसरा मदतीचा हात पुढे करून प्रत्यक्ष शोषण करतो. हे एक अत्यंत पद्धतशीरपणे चालवलेलं संघटित रॅकेट होतं, हे आता तपासातून स्पष्ट होत चाललं आहे. बापरे. ओके, आता आपण या केसच्या सर्वात अस्वस्थ करणाऱ्या वळणावर येऊया. हे सगळं इतक्या पद्धतशीरपणे चालवण्यासाठी कुणाचा तरी वरदहस्त असणं गरजेचं आहे. नक्कीच. तपासात एक नाव प्रकर्षाने समोर आलं आहे, निदा खान. ही महिला या IT कंपनीत अत्यंत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. जेव्हा मी हे वाचलं तेव्हा मला खरंच खूप धक्का बसला. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काम तर नवीन कर्मचाऱ्यांना, विशेषतः ज्युनियर मुलींना, कॉर्पोरेट जगात स्थिर होण्यासाठी मेंटॉरशिप देणं हे असतं. पण इथे तर कुंपणानेच शेत खालण्याचा प्रकार आहे. याला आपण लीडरशिप बिट्रेल किंवा नेतृत्वाचा विश्वासघात म्हणू शकतो. पोलिसांच्या दाव्यानुसार या संपूर्ण रॅकेटची सूत्र निदा खानच्या हातात होती. बापरे. नव्या मुलींना या जाळ्यात ओढण्यासाठी एक नेटवर्क तयार करणं, त्यांच्यावर सतत पाळत ठेवणं, हे सगळं तिच्या नेतृत्वाखाली होत असल्याचा आरोप आहे. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे यासाठी वापरलेली साधनं. हो, मला त्यावरच यायचं होतं. अहवालात असा उल्लेख आहे की या महिलांवर पाळत ठेवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप्सचा आणि मीटिंग्सचा वापर केला गेला. हे कसं शक्य आहे? व्हॉट्सॲप ग्रुप्सचं प्रोजेक्ट अपडेट्स देण्यासाठी असतात ना. एका सामान्य संवादाच्या माध्यमाचं रूपांतर पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेत कसं होऊ शकतं? याला समाजशास्त्रात डिजिटल पॅनॉप्टिकॉन असं म्हणतात. अच्छा. म्हणजे एक अशी जागा जिथून तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जाते अशी भावना निर्माण करणं. जेव्हा बॉसकडून व्हॉट्सॲपवर मेसेज येतो तेव्हा तो फक्त मेसेज नसतो, ती एक प्रकारची पॉवर डायनॅमिक असते. बरोबर. रीड रिसीट्स ऑन ठेवायला लावणं, मेसेजला 5 मिनिटात रिप्लाय आलाच पाहिजे अशी सक्ती करणं, सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री उशिरा मीटिंगच्या नावाखाली ऑनलाईन बोलावणं. यातून होता काय तर त्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातली सीमारेषा पूर्णपणे पुसली जाते. म्हणजे ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या 24 तास त्या गुन्हेगारांच्याच नियंत्रणाखाली राहते. अगदी बरोबर. आणि जेव्हा हे सगळं ऑफिशियल मीटिंग या गोंडस नावाखाली होतं तेव्हा बाहेरून पाहणाऱ्याला किंवा अगदी घरच्यांनाही वाटतं की मुलगी ऑफिसचं महत्त्वाचं काम करतेय. खरंच की? प्रत्यक्ष मीटिंगच्या नावाखाली एखाद्यावर बेकायदेशीर दबाव टाकणं, त्यांना ब्लॅकमेल करणं, हे सिस्टमचं केवढं मोठं फेल्युअर आहे. जेव्हा कंपनीचं वरिष्ठ व्यवस्थापनच अशा कृत्यांमध्ये सामील असतं तेव्हा कंपनीचे इंटरनल सिक्युरिटी प्रोटोकॉल्स पूर्णपणे कुचकामी ठरतात. नाही, पण म्हणजे जर माझ्यावर अन्याय होतोय आणि मी तक्रार करायला मॅनेजरकडे गेले, पण तो मॅनेजरच जर या गुन्हेगारी साखळीचा मुख्य भाग असेल, तर मग जायचं कोणाकडे? हाच तर मोठा प्रश्न आहे. तक्रार निवारण समित्या या अशा परिस्थितीत फक्त कागदी भाग उरतात. आणि याच गोष्टीचा फायदा निदा खान सारखे आरोपी घेतात. त्यांना कंपनीच्या प्रणालीतील सर्व पळवाटा अचूक माहीत असतात. सध्या या प्रकरणात अनेक आरोपींना अटक झाली असली तरी मुख्य आरोपी मानली जाणारी निदा खान अद्याप फरार आहे आणि पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत. पण तिच्या एकाच्या फरार होण्यापेक्षा या प्रकरणाने निर्माण केलेले प्रश्न जास्त गंभीर आहेत. नक्कीच. या घटनेने फक्त नाशिकलाच नाही तर संपूर्ण राज्यभरातील कॉर्पोरेट क्षेत्राला हादरवून सोडलं आहे. समाजात एक प्रकारची भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. हो ना. आपल्याकडे एक सर्वसाधारण समज आहे की फॅक्टरीमध्ये किंवा फील्डवर काम करण्यापेक्षा पांघरपेशी नोकऱ्या, जिथे लोक एसीत बसून लॅपटॉपवर काम करतात, त्या कायम सुरक्षित असतात.
ज्यांच्या घरातून कुणी IT क्षेत्रात किंवा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करत असेल त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत चिंतेची आहे. तो सुरक्षितेचा फुगा आता खऱ्या अर्थाने फुटला आहे आणि म्हणूनच कॉर्पोरेट जबाबदारी हा मुद्दा आता अत्यंत कळीचा बनला आहे. कंपन्या फक्त त्यांचे आर्थिक नफे, भागधारकांचा परतावा आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी जबाबदार असू शकत नाहीत. कामाच्या ठिकाणी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही त्यांची केवळ नैतिक नाही तर कायदेशीर जबाबदारी आहे. बरोबर. अशा गुन्हेगारी प्रवृत्ती आपल्या कंपनीत फोफावत नाहीत ना, हे पाहणं एक्झिक्युटिव्ह लेव्हलवर आता अनिवार्य झालंच पाहिजे. पण मला सांगा, कार्यकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित कशी होणार? उद्या कंपनीचे CEO किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सहज म्हणू शकतात की आम्हाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. हे सगळं त्या विशिष्ट मॅनेजरने परस्पर केलं. हाच बचाव आता चालणार नाही. जर एखाद्या कंपनीत इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतके महिने एखादं रॅकेट चालत असेल तर आम्हाला माहीत नव्हतं हे म्हणणं क्रिमिनल निग्लिजन्स किंवा गुन्हेगारी निष्काळजीपणा ठरतो. अच्छा. यासाठी पॉश कायद्याची म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंटची काटेकोर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. पॉश अंतर्गत असलेली समिती ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र असावी लागते. अनेक कंपन्यांमध्ये ही समिती फक्त नावाला असते आणि त्यात बॉसच्या जवळचे लोक बसवलेले असतात. नाही, पण समजा एखाद्या असुरक्षित कर्मचाऱ्याला लक्षात आलं की आपल्या कंपनीची अंतर्गत समितीच कॉम्प्रोमाइज झाली आहे, ती पूर्णपणे विकली गेली आहे, तर त्या कर्मचाऱ्याकडे काय काय कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत? नोकरी जाण्याच्या भीतीने फक्त गप्प बसायचं का? अजिबात नाही. कायद्याने त्यांना अत्यंत भक्कम अधिकार दिले आहेत. जर कंपनीची इंटरनल कंप्लेंट कमिटी दाद देत नसेल किंवा तिथलाच एखादा वरिष्ठ अधिकारी शोषक असेल तर कर्मचारी थेट लोकल कंप्लेंट कमिटीकडे जाऊ शकतात, जी जिल्हा पातळीवर काम करते. ओके. किंवा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे थेट पोलिसांत FIR दाखल करणं, जसं या नाशिकच्या प्रकरणात धाडसी महिलांनी केलं. पण पुरावे कसे गोळा करायचे? कॉर्पोरेट जगात तर सगळं काही त्यांच्याच सर्व्हरवर असतं ना? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. असुरक्षित कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या बचावासाठी नेहमी पुरावे, दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. पर्सनल ईमेलवर पाठवून ठेवणं, बरोबर. संशयास्पद व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट सेव्ह करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीतीपोटी राजीनामा न देणं. गुन्हेगार हेच चाहतात असतात की तुम्ही घाबरून कंपनी सोडावी. त्याऐवजी कायदेशीर मदत घेणं हाच एकमेव पर्याय उरतो. हे अत्यंत प्रॅक्टिकल आणि गरजेचं मार्गदर्शन आहे. या सखोल चर्चेच्या आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण पाहिलेल्या सर्व स्रोतांवरून आणि विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की हे प्रकरण सामान्य छळाचं अजिबात नाही. नक्कीच नाही. परफॉर्मन्स रिव्ह्यू, HR पॉलिसीज आणि मीटिंग्स या कॉर्पोरेट हत्यारांचा वापर करून चालवलेलं हे एक भयानक संघटित रॅकेट होतं, ज्यात वरिष्ठ नेतृत्वाचा थेट सहभाग असल्याचा दाट संशय आहे. आणि यातून संपूर्ण सिस्टीम कशी पोखरलेली असू शकते याचा एक अत्यंत विदारक नमुना आपल्यासमोर आला आहे. जाता जाता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्व आरोप सध्या पोलीस तपासाचा भाग आहेत. मुख्य आरोपी अद्याप फरार आहे आणि तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. कायद्यानुसार यावर पुढे योग्य ती कारवाई होईलच. पण आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण फक्त एका घटनेची माहिती घेतली नाहीये, तर कॉर्पोरेट जगातील एका अत्यंत काळोख्या, अंधाळ्या कोपऱ्यावर प्रकाश टाकला आहे. बरोबर. आणि या चर्चेचा उद्देश हाच आहे की काम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या परिसराबाबत अधिक जागरूक असावं. होय. आणि म्हणूनच शेवटी एक विचार जो कदाचित प्रत्येकाला अंतर्मुख करेल. आपण सुरुवातीला त्या अभेद्य किल्ल्याची किंवा वातानुकूलित कॉर्पोरेट वातावरणाची चर्चा केली होती. जर अधिकृत मीटिंग्ज आणि प्रोजेक्ट व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या बोंडस नावाखाली एवढं मोठं शोषण रॅकेट एका प्रतिष्ठित IT कंपनीत इतक्या सहजपणे लपून राहू शकतं, तर रोजच्या ऑफिस लाईफमध्ये कॉर्पोरेट कल्चर, बॉसचा मूड किंवा परफॉर्मन्सचा ताण म्हणून ज्या गोष्टींकडे आपण एक सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष करतोय, त्यामागे असेच काही भयानक धोके तर लपलेले नाहीत ना? अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उद्या जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या फोनवर सुट्टीच्या दिवशी अचानक अर्जंट मीटिंग सपिंग येईल, तेव्हा या प्रश्नावर नक्कीच एकदा शांतपणे विचार व्हायला हवा. तोपर्यंत डोळे उघडे ठेवा आणि सुरक्षित रहा. आपण अशाच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत राहू.